घेऊन येतोय आणि ज्याचं नाव आहे तू तू आणि मी. तर मंडळी, या कार्यक्रमामध्ये आज पाहूयात आपल्याकडे पाहुणे म्हणून कोण कोण आले. पहिल्यांदा आपण सुभाष रावांची ओळख करून घेऊ. सुभाष आपटे जे उत्तम गायक आहे आणि त्यांच्याबरोबरच हे आहेत जे.पी. यादव, जे सुद्धा उत्तम गायक आहे. तर आपला आजचा वेळ हा वाया न घालवता डायरेक्टली त्यांना विचारूया आपण, त्यांना कसं वाटतं. देखिए, इस शो में आके मुझे अच्छा लग रहा है। ऐसे शो मैंने बहुत सारे किए हैं और मैं एक अच्छा सिंगर हूँ, ऐसा बहुत लोग कहते हैं। तो मैं यहाँ बैठे सुभाष जी हैं, उनको चैलेंज करना चाहता हूँ कि मैं जो भी सॉन्ग गाऊंगा वो उनको मराठी में गाना पड़ेगा। तर मंडळी, आताच आपण पाहिलं यांनी जे.पी. यादव यांनी सुभाष रावांना चॅलेंज दिलेलं आहे आणि आता आपण त्यांची प्रतिक्रिया पाहूया ते त्यांचं काय म्हणणं. ज्या मायला हे बघा, म्हणजे हा आता यांचं चॅलेंज ऍक्सेप्ट करायला आम्ही पण काही कमी आहे हा. चॅलेंज घेतलं म्हणून समजा, आणि माझ्याबद्दल काय सांगायचं बघ. मी पण तसं काय कच्चा नाही बरं का, चांगला गायक आहे मी. आता तुम्ही बघालच काय काय होते ते. तर मंडळी आपण वेळ वाया न घालवता आपण डायरेक्टली स्पर्धेला सुरुवात करूयात. बघूया तिथं काय काय होतंय ते. देखिए, मैं जो भी हिंदी सॉन्ग गाना गाऊंगा वो उनको मराठी में गाना पड़ेगा। दिल दीवाना बिन सजना के माने ना, ये पगला है समझाने से समझे ना, ये पगला है समझाने से समझे ना. तर सुभाषराव, यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे आणि हे तुम्ही चॅलेंज कसं ऍक्सेप्ट करा. आता आम्हाला उत्सुकता लागून राहिली आहे की हे चॅलेंज तुम्ही कसं ऍक्सेप्ट करा. हा, आता यांचं गाणं हिंदी आणि हे नॉर्मल गाणं आहे हो. आता हेच गाणं मी तुम्हाला आमच्या रांगड्या पद्धतीने कसं म्हणून दाखवतो बघा. हा, होऊन जाऊ दे मग. हा, दिल दीवाना बिन सजना के माने ना बाई माने ना, ग ग ग ग, आणि ये पगला तो समझाने से समझे ना बाई समझे ना, ग ग ग ग, माझ्या नारी ग तू, माझ्या नारी ग तू. तर मंडळी, आपण पाहिलं तर या ठिकाणी खरंच एक अटीतटीचा सामना सुरू होतोय आणि आता आपण पाहूया की पुढं जे.पी. यादव हे काय सादर करतात. आता सर्वांची ही उत्सुकता लागून राहिली आहे की जे.पी. यादव हे काय सादर करतात. देखिए, ये तो उन्होंने अच्छा कर लिया है मेरे ख्याल से। अभी मैं अगला गाना पेश करूंगा। जादू तेरी नजर, खुशबू तेरा बदन, तू हाँ कर या ना कर, तू हाँ कर या ना कर, तू है मेरी किरण, तू है मेरी किरण. या मायला आता हे गाणं जादू तेरी नजर मी तुम्हाला पवाड्याच्या स्वरूपात म्हणून दाखवतो. पवाडा. जादू तेरी नजर ग बाई, खुशबू तेरा बदन, तू हाँ कर या ना कर, तू है मेरी किरण है. तर मंडळी आपण पाहिलं आता
या दोघांमध्ये जशा प्रकारे टशन चालू आहे तसं मलाही उत्सुकपणा आलाय आणि मीही आता यांच्यासमोर एक चॅलेंज त्यांना देत आहे की मी जे काही गाणं म्हणेन ते मी 3 लँग्वेजेसमध्ये म्हणेन, 3 भाषामध्ये म्हणेन. ते यांना आणखी दुसऱ्या कोणत्या भाषेमध्ये बोलता येते का, म्हणता येते का, ते आपण पाहूया. तर सुभाषराव आणि जे पी यादव, तुम्ही तयार आहात चॅलेंजला? तर मग मी जे गाणं म्हणतोय ते तुम्हाला दुसऱ्या लँग्वेजमध्ये म्हणून दाखवलं, ठीक आहे? हम तेरे बिना अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा, तुझसे जुदा अगर हो जाएंगे तो खुद से ही हो जाएंगे जुदा. ನನ್ನ ಕಲ್ಪನೆ ನನ್ನ ಕವಿತೆನೆ ಪ್ರತಿಸಿರಿನ परितपवली जीवही माझा प्राणही माझी आशिकी आता तूच किरण जी, ये जो आपने गाना गाया ये बहुत ही टफ था मेरे ख्याल से, और इसे गाना और दूसरे लैंग्वेज में मेरे ख्याल से मैं तो नहीं गा सकता. आप सुभान राव जी से पूछ लीजिए वो चैलेंज एक्सेप्ट करते हैं या नहीं करते. नाही बरं का, मी आपण हारलो बरं का किरणजी. हा, तुम्ही जे गायलं ना ते एकदम उत्कृष्ट होतं. हा, म्हणजे मनाला इथं लागलो. हा, मला पण नाही जमणार बरं का. हे तुम्हीच गाऊ शकता आणि हे तुम्हालाच हे शोभतं बरं का. तर मंडळी, आज आपण पाहिलात या 2 दिग्गजांसमोर मी एक केलेला छोटासा प्रयोग आणि आपण निश्चितच पुढल्या आठवड्यामध्ये भेटूया. तोपर्यंत राम राम, बाय बाय, धन्यवाद. साला अख्खा लाईफ आपण आपल्या घराचं छत बनवतो. बाप गेला तेव्हा काय वय होतं आपलं? 10 वर्ष. आई 4 घरची भांडी घासायची, मागे एक भाऊ आणि 2 बहिणी. असलं लटांबर ठेवून गेला बा. 14चा होतोय तोवर शाळा सोडून नाक्यावरच्या त्या तौसिफ भाईच्या गराजमध्ये कामाला लागलो. त्याने ठोकून बजावून आपल्याला तयार केलं. हिच्यासोबत लग्नाचं स्वप्न बघून स्वतःच गेराज टाकलं. तेव्हाच काय तो एकदाचा प्रेमाने हात फिरवला त्याने. वाटलं चला आता आपली गाडी पटरीवर आली. पण तिथूनच साला आपल्या जिंदगीचा ट्रॅकच बदलला. आपल्या राबण्याचं कौतुक करणारी आहे, आपल्यासाठी सगळी संकट झेलणारी, आपल्याला जेवढी निस्वार्थी वाटते ना तितकीच ती सासू म्हणून चुकीच्या पद्धतीने उभी राहिल्यावर हलवायला. मालती सोबत लग्न करून सेटल व्हायला जमवलेला पैसा ज्या भावा बहिणींसाठी वापरला त्यांना भेंडी आता आपल्या या ग्रीसने काळपटलेल्या हातांची लाज वाटते आणि आपल्याला त्यांची चीड. 4 वर्ष झाली हाताला राखी म्हणून. बहिणीच्या क्लास 1 ऑफिसर नवऱ्याच्या घरी जाऊन तिच्या डोळ्यात लाज पाहिली की हात काय घंटा पुढे करणार आपण. एका झटक्यात आपला वाटणारा गोतावळा भंपक आणि तो भंपक निघाला. आणि हे चाळीतले झेंडू लोक एकमेकांच्या प्रॉब्लेम मध्ये नको तिथे घुसतात. आपल्याला हे लोक आवडत नाहीत असं नाही, पण आपलं मन रमत नाही. मालती जोवर गॅलरीत येऊन या झाडांना पाणी घालते तोवर कटते. पण एकदा का ती गेली की ना आपल्या या चाळीशी वाजता ना या घराशी. पण नाही ना जात. सगळं सोडून जायचंय आपल्याला, पण तिच्यामुळे अडकून पडलं.
आणि आपलं मन ही इतकं फट्टू आहे, ते असलं की असं वाटतं तिने जावं, आणि ती जाते असं कळलं की वाटतं जिंदगी थांबली. पण खरं पाहिलं तर माझ्यामुळे तिचं सगळं थांबलं. चला, लाईफ मध्ये इतक्या गाड्या रिपेअर केल्या, एवढ्या गाड्या रिपेअर केल्या, साली आपल्या प्रेमाची गाडी मात्र रिपेअर नाही झाली, आपल्याला होणार नाही. सकाळी बायकोचा हसरा चेहरा बघा, म्हणजे दिवस कसा अगदी मस्त जातो. हा, पण बायको कोणाची का असना. हा, एकदा काय झालं, एक मस्तीखोर पेशंट हॉस्पिटलमध्ये गेलाय आणि तिथे गेल्यानंतर डॉक्टर बोलतात, हा बोला, कुठं दुखतंय तुम्हाला? तर पेशंट बोलतोय, हे बघा डॉक्टर, फी कमी करणार असाल तर सांगतो, नाहीतर तुमचं तुम्ही शोधा. हल्ली पुण्यामध्ये ना चहाची खूप दुकानं निघाले, जसं की येवले चहा, साहेबा चहा, कडक चहा, हरमन चहा, मायेचा चहा, प्रेमाचा चहा. हे सगळं ऐकून ना न राहून सहज मी एका पुणेकराला प्रश्न विचारला, या सगळ्यांपैकी कोणता चहा चांगला बरं? तर बिईंग पुणेकर म्हणाले, फुकटचा चहा. आता बोल. एकदा काय होतं, नवरा आणि बायकोचं संभाषण चालू असतो. नवरा म्हणतो, मला आजपर्यंत एक गोष्ट समजलेली नाही की टीव्हीवरती नवनवीन रेसिपीज बघून सुद्धा नेहमी आपल्या घरी खिचडीच का बनते? तर बायको सुद्धा बोलते, हेल्दी आहे ते सगळं. म्हणजे तुम्ही जसं किंगफिशरचं कॅलेंडर बघून घरी काल निर्णय लावताना, अगदी तसंच आहे हे सुद्धा. एकदा मुंबईकर आणि पुणेकर बोलत असतात. मुंबईकर बोलतो, तुमच्या इथे गणपती किती दिवस बसतो? तर पुणेकर बोलतो, आमच्या इथे 1.5 दिवस. मुंबईकर म्हणतो, अरे 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 अरे, किती हा चिकटपणा. त्यानंतर पुणेकर बोलतो, त्यात कसला आला चिकटपणा, तुमच्याकडे किती दिवस असतो? तर मुंबईकर बोलतो, 10 दिवस. पुणेकर न राहून विचारतो, मला एक सांगा, गणपती कशाची देवता आहे? मुंबईकर बोलतो, बुद्धीची. हा, मग बरोबर आहे, आम्हाला 1.5 दिवसच पुरतो. एकदा एक कस्टमर किराणा दुकानामध्ये जातं. तिथे गेल्यानंतर दुकानदार बोलतो, बोला साहेब, काय हवंय तुम्हाला? तर कस्टमर बोलतो, माझ्या होणाऱ्या बायकोच्या कुत्र्यासाठी केक द्या. तर दुकानदार बोलतोय, केक बांधून देऊ की तेच खाणार? मुंबईत ना समुद्राजवळ राहणाऱ्या लोकांनी टोपी आणि धोतर घालू नये, कारण कसं आहे, वादळ घुसलं तर त्याचा पॅराशूट होईल. आता पुण्याबद्दल इतकं ऐकलंय, पण पुणेरी पाटीबद्दल न ऐकलं तर नवलच, नाही का? पुण्यामध्ये एका सोसायटीच्या बाहेर एक मस्त पाटी लागली होती, अतिथी देवो भव. हा, परंतु देवांना एक नम्र विनंती आहे, त्यांनी आपापली पुष्पक विमाने ही सोसायटीच्या बाहेरच पार्क करावीत. एकदा एक भिकारी पुणेकराकडे, तेही सदाशिव पेठमधल्या, त्यांच्याकडे भीक मागतोय, साहेब खूप भूक लागली, 5 रुपये द्या ना. तर पुणेकर बोलतायत, 100 रुपयाची नोट आहे, 95 रुपये सुट्टे आहेत का? तर भिकारी बोलतोय, हो साहेब, 95 रुपये सुट्टे आहेत की. पुणेकर बोलताय, अरे मूर्खा, मग आधी ते खर्च कर. काल ना मी लिफ्टने वर जात होतो, त्याच वेळी एका बाईने लहान मुलासह प्रवेश केला. मी लिफ्टच्या बटनवरती बोट दाबलं आणि न राहून विचारलं, दुसरा की तिसरा?
तर बाईनं रागाने माझ्याकडे बघितलं आणि बोलली, आत्याचा मुलगा आहे, माझं अजून लग्न नाही झाले. या लॉकडाऊनचा इतका परिणाम होईल असं वाटलं नव्हतं बरं का. पुण्यामध्ये एक मस्त पार्टी लागली होती. स्विगी आणि झोमॅटोचा ड्रेस भाड्याने मिळेल, मनसोक्त फिरण्याचा आनंद लुटा. आता बोला, मला ना एक समजत नाही आहे, याला अपमान म्हणावं की प्रेम. एकदा काय होतं, नवरा आपल्या बायकोला विचारतोय, तुला हँडसम नवरा आवडतो की हुशार? बायको म्हणते, दोन्हीही नाही, मला तुम्हीच आवडता. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मी एक गादी आणि 2 उशा घेतल्या. आखिर मी वो भी तो सोने की चीज है. पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट. मारे मला हे समजत नाही आहे, आपण जमिनीवर राहतो का समुद्रात? आपण याचा कधी विचार केलाय का? आपण एम हे सरळ का लिहितो आणि डब्ल्यू हे उलट का बरं लिहितो? कारण असं आहे, मेन हे सरळ विचार करतात आणि वुमन हे उलटा विचार करतात. म्हण. काल ना बऱ्याच दिवसातून मी माझ्या एका मित्राला 4 ते 5 वेळा फोन केले, पण त्याने ना फोन उचललाच नाही. मग न राहून आज मी सकाळी सकाळी त्याला एक मेसेज केला, अरे तुला ती आपल्या वर्गातली स्वाती आठवते का? हां, काल ती मला भेटली होती आणि तिने ना मला तुझा नंबर विचारला, देऊ का? तर आज सकाळपासून 10 ते 15 वेळा त्या पठ्ठ्याचा कॉल आलाय. मग काय, मी पण नाही उचलला. साहेब माफ करावं साहेब, माझी पट्टन लोक आली होती हो तुमच्याकडं साहेब. लय माफ असं तुम्ही. हो म्हणजे तुम्हाला साहेब उठताय ना हो त्यांना साहेब, कसं सांगू, एवढं मारायला नसायला पाहिजे तर साहेब तुम्ही. अहो गरीबाची पोर आहेत ती साहेब, आणि म्या तुमची माफी मागायला असं वाटतं का साहेब? हा चुकीचं आहे बरं काय, एवढंच बोल. बसू का? नाही म्हणजे विचारलं बरं असतंय नाही का शरीरासाठी. हा बसतो त्याच्या आईला. कसं आहे ना साहेब, शेठ शरीरात 206 हाडं आहेत. किती? 206. आणि संविधानात 1670 कायदे. अहो कानून पोलिसांच्या जर हातात सापडलं ना लई मारतात. अहो म्हणजे नुसतं धरलाच ना. हा पण आपलं तसं नाही बरं का. हा आपण कसं सगळं प्रेमानं येते त्याला. हा कुठं होतो मी? 1670 कायदे. सगळा हाडापासून ते कायद्यापर्यंत सगळं तोडतो बरं का मी. हा आणि ते सुद्धा प्रेमानं. हा आणि आणखी एक गोष्ट, कसा साहेब, वाघ हा नेहमी वाघच असतो. जन्मात राहिला तरी पण वाघच, आणि पिंजऱ्यात ठेवला तरी पण वाघच. पिंजऱ्यात ठेवला म्हणून वाघाची किंमत काही कमी होत नसते. हा आणि मी तो वाघ आहे, वाघ. हा आणि मी जर डरकाळी फोडली ना, एवढी फाटल शिवायला जागा शिल्लक राहणार नाही. कळलं का? ध्यानात ठेवायचं. येऊ का साहेब?
येतो साहेब, असं परत परत करू नका साहेब, नाहीतर मी एकदा सांगतो बरं का साहेब, नंतर हाडच मोडतो. येतो, ध्यानात ठेवा साहेब. माझं पैसे माझं पैसे माझं पैसे माझं पैसे माझं पैसे माझं पैसे तुम्ही 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 माझं पैसे हरवला तो. माझं पैसे हरवला. तुम्ही नाही पाहिलं? तुम्ही पण नाही. 1947 आपला देश स्वतंत्र झाला. आपलं 1947 आपला देश स्वतंत्र झाला. तेव्हापासून माझं पैसे हरवला तो. माझं पैसे हरवलं. इंग्रज माझं पैसे इंग्रजांनी चोरलं. हातात जातो आणि माझं पैसे घेऊन येतो. माझं पैसे मी घेऊन येतो. मी नाही देणार माझं पैसे. अरे पठारे या, दीर्घायुषी व्हा. इतकी सुंदर आहे तुझी बायको. अरे यालाच तर म्हणतात ना, माकडाच्या गळ्यात मोत्यांची माळ. तुम्हाला काय पाहिजे आई? नाव काय? अरे चुतिया, तुझ्या बायकोचं नाव काय? शर्मा. नॉर्थ इंडिया. यूपी में कहा? अच्छा किया, सुखी रहो. पठारे एक मिनिट, 2 दिवस राहिलेत. वस्तारा पाहिजेच कोणत्याही किमतीत. त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहे, खान.